गोंदी पोलिसांची महाकाळा येथे विक्री करता आणलेला गांजा या अंमली पदार्थाविरुद्ध दणकेबाज कारवाई. जालन्यातील अंबड तालुक्यातील मौजे गोंदी येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना गुप्त खबरामार्फत माहिती मिळाली की अंबड शहागड रोडवरील महाकाळा गावातील जिलानी यांच्या वाड्यात अवैधरित्या विक्री करण्याकरता गांजा बाळगल्याची माहिती खबऱ्याने दिल्याने ठाणेदार यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले. त्यावरून अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा स्टाफ व पोलीस स्टेशन स्टाफ गोंदी यांनी नमूद ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी अंमली पदार्थ गांजा 29 किलो 650 ग्राम मिळून आला आहे. त्या गांजाची किंमत 8,91,850 इतक्या रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजा तस्करी प्रकरणी गोंदी पोलिसांनी 4 जणांना नावे निष्पन्न झाली असून त्यांच्याविरुद्ध गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची नावे जिलानी शेख, मुजम्मिल शेख, मुस्तकीन शेख, नुसरत जहाँ शेख असे आहे. गोंदी पोलिसात NDPS कायदा 1985 कलम 8 20 ब 2 स 3 5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे पोलीस नाईक बाबासाहेब डामाळे यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, माननीय अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपानी, अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी ठाणेदार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख, पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पाटाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे, पोलीस नाईक बाबासाहेब डामाळे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोजने, सुरेश राठोड, अंकुश पाठाडे, अंकुश पोटे, नवनाथ राऊत, शहादेव कंसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राठोड, मीरा मुसळे यांनी सदरच्या कारवाईत भाग घेतला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदी हे करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्याचे धाबे जाणले आहे. या कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र स्वागत होत आहे, कौतुक होत आहे.